नमस्कार. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत या चॅनलची लिंक किंवा हा व्हिडिओज जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोच करा, जेणेकरून अधिकृत आणि अद्ययावत माहितीपासून कोणीही वंचित राहणार नाही. आता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय अशी महत्त्वपूर्ण जी माहिती आहे, ती आपण बघणार आहोत. शिक्षक भरतीच्या जाहिरातीला TIT 3 याच्या जाहिरातीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. साधारणतः 1 महिन्याचा जो काही कालावधी आहे, पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड करण्यासाठी त्या आस्थापनाला त्या ठिकाणी परिपत्र जे आहे, सूचना जे आहेत शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून वारंवार देऊन VCच्या माध्यमातून वारंवार सूचना करून त्या आस्थापनाला त्या जाहिराती अपलोड करण्यासाठी त्या ठिकाणी विनंती करण्यात आलेली होती. मात्र अद्यापही अपेक्षित असा त्या ठिकाणी त्या आस्थापनाकडनं किंवा त्या EO कार्यालय असो, जे कोणती आस्थापना असू द्या, त्यांच्याकडनं अपेक्षित असा प्रतिसाद जो आहे, तो उपलब्ध त्या ठिकाणी मिळालेला नसल्या कारणाने आणि त्या ठिकाणची जी काही शिक्षण आयुक्त आहेत आपले, त्या अधिकारी वर्गांनी सुद्धा या अनुषंगाने नाराजी जी आहे, खंत जी आहे, ती त्या ठिकाणी आपली मांडलेली आहे. आता दुसऱ्या बाजूला भावी शिक्षक आहेत किंवा अभियोग्यताधारक आहेत यांच्या मनामध्ये बरीच अस्थिरता निर्माण झालेली आहे. मग एवढा अल्प प्रतिसाद, मग कशा मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती येतील, अशा पद्धतीचं आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. बऱ्याच यूट्यूबर्सनी सुद्धा चुकीच्या पद्धतीनं आपली जी काही अकलीची तारी आहेत ते त्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यातनं अभियोग्यताधारक जे आहे ते एकदम नैराश्यग्रस्त आहे आणि वैफल्यग्रस्त झालेलं आहे. त्यामुळं मनामध्ये जी आहे ती अस्थिरता निर्माण झालेली आहे. खरंच पदं येणार आहेत का? आपण दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे असं सांगतोय. होय, नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये भरती होणार आहे. कारण आपण ग्राउंड लेव्हलवर काम करतोय. आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने जाहिराती येणार आहेत आणि कशा पद्धतीनं कोणत्या-कोणत्या विभागाच्या आस्थापना येणार आहेत कोण्या-कोण्या पद्धतीनं म्हणजे त्यांची कार्यवाही कुठपर्यंत आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा आपल्याला माहिती आहे. कारण आपली टीम जी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या आस्थापनापर्यंत काम करते आहे. त्यामुळं आपल्याला माहिती आहे ती काय शक्य आहे. कारण 2017चा अनुभव मला माहिती आहे. त्या ठिकाणी मी 18,000 पद भरतीसाठी आंदोलनं केली होती. त्या ठिकाणी 14,000 पदाची जाहिरात आलेली होती. 2000 म्हणजे सेकंड टेटमध्ये जे आहे, ते जवळपास त्या ठिकाणी 36,000च्या जाहिराती आल्या होत्या. ठीक आहे, तेवढ्याच्या तेवढ्या जॉइन होऊ शकत नाहीत. बऱ्याच अडचणी असतात. तेव्हासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 50,000ची आपण तेव्हा 55,000च्या संदर्भामध्ये आंदोलनं केली होती. तेव्हासुद्धा 35,000-36,000 ज्या जागा आहेत, ते भरल्या होत्या. आणि आत्तासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण लढा देतोय. जरी 75,000 पदाच्यासाठी आपण लढा दिला असता, ते आले असते. पण कंत्राट जी आहे भरती प्रक्रिया, त्या तात्काळ यांना रद्द करायची नाही आणि कंत्राट रद्द केले तर 100% तेवढेही पद भरले असते. मात्र या पदभरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती येतील एवढं तुम्हाला निश्चित सांगतो. कारण त्या दृष्टिकोनातून आपण जी आहे ते पावलं उचलली आहेत आणि प्रयत्न करत आहोत. आता हा व्हिडिओ नेमकं कशासाठी आहे, तर त्याचाच एक भाग आहे. जे 11वी-12वीच्या संच मान्यता होत्या, त्या आता वितरित झालेल्या आहेत. संच मान्यता 25-26च्या संच मान्यता ज्या आहेत त्या आता ऑनलाईन पद्धतीनं वितरित झालेल्या आहेत. या कारणाने ज्या काही कनिष्ठ महाविद्यालय आहेत 11वी-12वीच्या या ठिकाणच्या खाजगी आस्थापना मोठ्या प्रमाणामध्ये आता पवित्र पोर्टलच्या जाहिराती येताना दिसतील. कारण त्या आस्थापना आता संच मान्यता वितरित झाल्या कारणाने त्या मावकडनं रोस्टर कंप्लीट करून घेतील आणि संच मान्यतेमध्ये त्रुटी आहेत किंवा नाहीत अशा पद्धतीच्या कॅम्प जे आहेत ते चेक करण्याच्या अनुषंगाने किंवा संच मान्यता ऑनलाईन झालेल्या संबंधित आस्थापनाच्या मुख्याध्यापकांनी आपल्या संच मान्यता त्या ठिकाणी प्रमाणित करून घेण्यासाठी, तपासून घेण्यासाठी 1 जून, 2 जून अशा 10 जूनपर्यंतच्या तारखा जी आहे ते त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि 10 जूनपर्यंत या संच मान्यता वितरित झाल्याच्यानंतर त्या ज्या संच मान्यता आहेत त्याचं रोस्टर जे आहे, ही पटसंख्येच्या आधारावर संच मान्यता वितरित होते आणि त्याची रोस्टर्स जी आहे ते मावकडून तपासून घ्यायची असतात. त्यामुळं नक्कीच आता 11वी-12वीच्या संच मान्यता होणार नाहीत आणि जी काही पदसंख्या आहे ती अजून त्याच्यातली कमी होईल असं बऱ्याच लोकांनी सांगणं होतं. नक्कीच तो अडथळा होता. मात्र त्या ठिकाणी जे आहे ते आता संच मान्यता वितरित झाल्या कारणाने माझ्या तरी संपर्कामध्ये 2-3 असे संस्थाचालक आहेत की त्यांच्या जवळपास
शाळेवर 120, 60, 80 अशी पदं आहेत. त्यांनी तरी आता सुटकेचा श्वास घेतलेला आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे, की सर आमच्या संच मान्यता 24-25च्या होत्या आणि त्याची रोस्टर आमची कंप्लीट आहे. मग आता संच मान्यता 25-26च्या मागत आहे. तर आम्हाला पुन्हा एकदा ह्या संच मान्यता वितरित होणं गरजेचं आहे आणि याचे रोस्टर कंप्लीट करणं गरजेचं आहे. कारण शाळेचं शैक्षणिक नुकसान होतंय आणि या जागा आम्हाला द्यायच्या आहेत तात्काळ. तर आता अशा पद्धतीनं ज्या संच मान्यता वितरित झाल्या तर नक्कीच एका संस्थेच्या जर 60-60 जागा असतील आणि असे जवळ-जवळ 3-4 संस्थाचालक मला संपर्क साधलेला होता. तर अशा सगळ्या ज्या काही संस्था आहेत राज्यातल्या सगळ्या ज्या अपूर्ण राहिलेल्या संच मान्यता होत्या त्या आता वितरित झाल्या कारणाने लवकरच यासुद्धा आता आपल्या पवित्र पोर्टलला इथल्या शाळेच्या ज्या काही जाहिराती आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला येताना दिसतील. नक्कीच 11वी-12वीची जी काही तुमच्या समस्या होत्या, मग कुठलाही माध्यम असू द्या, कुठलाही विषय असू द्या, मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या जाहिराती तुम्हाला येताना दिसणार आहेत मित्रांनो. त्यामुळे यासोबतच अजून 2 विभागाच्या तुम्हाला लवकरच ज्या जाहिराती आहेत त्या अंतिम टप्प्यामध्ये आमचा पाठपुरावा सुरू आहे. नक्कीच त्याला मूर्त रूप आणण्यासाठी लवकरच आम्ही अजून पुन्हा पुढची पावलं उचलणार आहोत जेणेकरून त्यासुद्धा जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलला मोठ्या प्रमाणामध्ये याव्यात आणि आपली शिक्षक भरती जी आहे ती या मार्गावर कमीत कमी 30,000 पेक्षा अधिक जागा ज्या आहेत या पवित्र पोर्टलला आणण्याचा जो काही आमचा प्रयत्न आहे तो 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याच्यासाठी तुमच्या सहकार्याची, तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या विश्वासाची गरज आहे. कारण हा जो अनुभव आहे, तो मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे कुठे कशा पद्धतीनं पाठपुरावा करायचा याचा पूर्णपणे जी काही वस्तुपाठ आहे ते आमच्याकडे आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात तो अनुभव आहे आणि ती पद्धत आहे आमच्याकडे कसा पाठपुरावा करायचा. त्यामुळे फक्त तुम्ही विश्वास ठेवा, कोण काय म्हणते याकडे दुर्लक्ष करा. कारण मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपल्या समस्या हजारो असतात, मात्र त्याचं जे काही उपाय असते समस्याचा ते म्हणजे एकच आहे, जास्तीत जास्त जागा आणणे. त्यामुळं सोबत राहा. नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये आता संपूर्ण राज्यभरामध्ये आमची टीम जी आहे ती पाठपुरावा केलेली आहे आणि लवकरच पुन्हा एकदा ज्या ठिकाणी समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या ठिकाणी मी स्वतः व्यक्तिगत त्या ठिकाणी महाराष्ट्रभर दौरा करणार आहे. ज्या जिल्हा परिषदमध्ये अडचणी आहेत त्या ठिकाणचं रोस्टर कंप्लीट करण्यासाठी किंवा तिथल्या जागा वाढवण्यासाठी. आता जागा कशा वाढतात या गोष्टी तुम्हाला म्हणजे अल्पज्ञानी लोकांना माहिती नाही आहे. ते ज्ञानी लोकांना कळते. त्यामुळं वेगळं सांगायची गरज नाही आहे. घरातून अकलीची तारे तोडणाऱ्या लोकांना वेगळं काही सांगायची गरज नाही. कारण आम्ही रस्त्यावर उतरून 11-11 दिवस अन्नत्याग उपोषण केलंय. आम्ही रस्त्यावर उतरून कोरोनासारख्या काळामध्ये घराच्या बाहेर निघायला बंदी होती. तरी आम्ही छत्रपती संभाजीनगर ते मंत्रालय 24 दिवस स्वतः मी लाँग मार्च काढलेला होता. प्रचंड त्रास सहन केला, प्रचंड नुकसान सहन केलंय, प्रचंड त्या ठिकाणी वेळ घातलेला आहे. त्यामुळं हा जो आलेला प्रचंड अनुभव आहे, त्या अनुभवाच्या जोरावर मी तुम्हाला सांगतोय, की जागा कशा आणायच्या असतात, कशा येतात. त्यामुळं निश्चिंत राहा. आमचा पुढचा पाठपुरावा जागा पवित्र पोर्टलच्या TIT 3वर कमीत कमी 30,000 पेक्षा अधिक कशा आणायच्या या दृष्टिकोनातून यशस्वी पाठपुरावा सुरू आहे. यापेक्षा वेगळे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील आणि शिक्षण आयुक्तालयातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते प्रशासनाला सक्त ताकीद दिली जात आहे. म्हणूनच काल स्वतः आयुक्त कार्यालयातून आयुक्तांनी या आस्थापनाच्या जाहिराती संदर्भामध्ये जेव्हा मुदत दिलेली आहे तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या जाहिरातीचं काम झालं पाहिजे अशा पद्धतीचा त्यांनीसुद्धा सूचना केलेल्या आहेत. त्यामुळं नक्की या सगळ्या गोष्टीचा फायदा भावी शिक्षकांना होणार आहे, अभियोक्ताधारकांना होणार आहे आणि अशाच पद्धतीनं प्राधान्यक्रमाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण महा टीचर्स संदीप कांबळे या ॲपवर प्ले स्टोअरच्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्राधान्यक्रम कसे द्यायचे जेणेकरून आपले चांगले मार्क्स आहेत नक्कीच त्याच्यामध्ये जिल्हा बदली जी आहे शिक्षकांची एकदा निवड झाली की बदल्या बंद आहेत. बदल्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये परेशानी होती आहे. त्यामुळं योग्य प्राधान्यक्रम दिल्याच्यानंतर योग्य जिल्हा कसा मिळतो या अनुषंगाने आपण समुपदेशन काउन्सिलिंग जी बॅच आहे ती लवकरच 1-2 दिवसात लॉन्च करणार आहेत आणि ज्यांनी कोणी आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन महा टीचर संदीप कांबळे ॲप डाउनलोड केलं नसेल तर त्यांनी तो ॲप डाउनलोड करावा आणि अचूक असे प्राधान्यक्रम आमचा संघर्ष विश्वास तुमचा अचूक असा त्या ठिकाणचा प्राधान्यक्रमाचा जो काही मार्गदर्शन आहे त्याचा नक्की लाभ घ्यावा जेणेकरून तुमचे चांगले मार्क्स किंवा तुमची एक चूक त्या ठिकाणी टळली जाऊ शकते आणि योग्य प्राधान्यक्रमानुसार तुमची योग्य निवड त्या ठिकाणी होऊ शकते. यापेक्षा वेगळे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.